Hello everyone, I am Kadam Kes from SGM College Karad. In today's lecture we are going to study examples based on tautology, contradiction and contingency. Tautology, contradiction and contingency. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सीच्या डेफिनेशन पाहिल्या. एक एक्झाम्पल बघूया. आता एक्झामला काय विचारतात की दिलेलं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते टोटोलॉजीचं आहे, कॉन्ट्राडिक्शनचं आहे का कॉन्टिन्जन्सीचं आहे. त्याच्या अगोदर थोडंसं रिकॉल आपल्याला एक टेबल करायचं आहे. हा टेबल जो आपल्याला प्रत्येक वेळी जिथे जिथे तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे तिथे तिथे लागणारा हा ट्रूथ टेबल, की याच्यामध्ये पी आणि क्यू ही दोन स्टेटमेंट पॅटर्न आहे. हे म्हणजे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह वापरतो. डिसजंक्शन म्हणजे आर हे कनेक्टिव्ह वापरतो. इम्प्लिकेशन मध्ये आपण काय करतो तर इफ देन हे कनेक्टिव्ह वापरतो. आणि डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह आपण वापरतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कंजक्शन मध्ये काय होतं, इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू then their conjunction is true, otherwise false. Disjunction मध्ये काय आहे, if both the statements are false then their disjunction is false, otherwise true. Implication काय सांगतो, if first statement is true and second statement is false then their implication is false, otherwise implication is true. And last double implication आपल्याला काय सांगतो, if both the statements have same truth value then the double implication is true, otherwise false. त्याच्यानंतर टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी मध्ये आपण काय पाहिलं. टॉटॉलॉजी म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मधल्या सगळ्या लास्ट कॉलम मधल्या सगळ्या एंट्री जर ट्रू आल्या तर त्याला काय म्हणतो आपण, टॉटॉलॉजी म्हणतो. कॉन्ट्राडिक्शन मध्ये सगळ्या एंट्री दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर लास्ट कॉलम मधल्या सगळ्या एंट्री जर फॉल्स आल्या तर त्याला आपण काय म्हणतो तर कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. आणि कॉन्टिन्जन्सी म्हणजे काय तर लास्ट दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबल मधल्या ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर नायदर ऑल टी नॉर ऑल एफ इज कॉल्ड अ कॉन्टिन्जन्सी. मग याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल आपण बघूया. Examine whether each of the following statement pattern is a tautology or a contradiction or a contingency. पहला एग्जाम्पल है P and Q implies Q or P. Second example, P implies Q, double implies negation P and Q. Third one, negation of negation P and negation Q or Q. Fourth, P double implies Q and P implies negation Q. Next, P and
negation Q, double implies P implies Q, and last one is P implies negation Q or R, double implies negation of P implies Q implies R. पहिले एक्झाम्पल याच्यामध्ये P and Q implies Q or P. हे स्टेटमेंट पॅटर्न दिलं. दोनच स्टेटमेंट आहेत याच्यामध्ये. 4 रोज येणार. P Q हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. P and Q or P, सेकंड ब्रॅकेट, आणि लास्ट कॉलम इज P and Q implies Q and दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू, किंवा दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स. P and Q, अँड म्हणजे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे T T T, T F F, F T F, F F F. Q or P, सेकंड कॉलम अँड फर्स्ट कॉलम. और म्हणजे डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय? दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. T T T, F T T, T F T, F F. आणि पुन्हा थर्ड आणि फोर्थ कॉलम मध्ये इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशन काय सांगतो? पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. T T T, F T T, F T T, F F T. बघा याच्यामध्ये ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम्स आर ऑल T. शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्या एंट्रीज ह्या काय आल्या? T आल्या. म्हणजेच हे काय झालं आपलं टॉटॉलॉजी. ऑल द एंट्रीज in the last column are T. Therefore P and Q implies Q or P is a tautology. Is a tautology. Next example. P implies Q, double implies negation P or Q, double implies negation P or Q. पहिला कॉलम P चा, सेकंड कॉलम Q चा आपण केलेला आहे. नेक्स्ट कॉलम P implies Q, नेक्स्ट कॉलम निगेशन P चा केला पाहिजे हा ब्रॅकेट सोडवण्याच्या अगोदर. नेक्स्ट कॉलम निगेशन P or Q, and last column P implies Q, P implies Q, double implies negation P or Q. दोनच प्राण कंपोनेंट आहेत P आणि Q. त्याच्या व्हॅल्यू कशा येणार? एक तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू, किंवा दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स. P implies Q. इम्प्लाइज म्हणजे काय? तर पहिलं स्टेटमेंट ट्रू
असेल तरच त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाईज इम्प्लिकेशन कसं येणार आहे आपलं ट्रू येणार आहे. निगेशन पी, पी स्टेटमेंटमध्ये किंवा पी कॉलममध्ये एंट्रीज टी टी एफ एफ, निगेशन पी कसं होणार आपलं एफ एफ टी टी. निगेशन पी आणि क्यू याच्यामध्ये काय आहे ऑर, ऑर म्हणजे डिसजंक्शन. डिसजंक्शन आपलं काय सांगतो दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स अदरवाईज ट्रू. वाचतानाही तसंच वाचायचं टी सॉरी एफ टी टी एफ 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 टी 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 एफ टी. पुन्हा पी इम्प्लाइज क्यू म्हणजे थर्ड कॉलम अँड निगेशन पी ऑर क्यू म्हणजेच फिफ्थ कॉलम. फक्त आपण थर्ड कॉलम आणि फिफ्थ कॉलमच याच्यातले बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय आहे तर डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय, इफ बोथ द स्टेटमेंट्स आर, इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ बोथ स्टेटमेंट्स आर सेम देन देअर इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन इज ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटच्या जर ट्रूथ व्हॅल्यू सारख्या असतील मग त्या टी असू देत अगर एफ असू देत तर त्याचं डबल इम्प्लिकेशन कसं येणार ट्रू येणार अदरवाईज फॉल्स. आता थर्ड आणि फिफ्थच फक्त कॉलम आपण बघणार आहोत. टी 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 एफ एफ टी 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 टी. शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्याच्या सगळ्या एंट्री आपल्या कशा आलेल्या आहेत तर टी आलेले आहेत. म्हणजेच हे कशाचं एक्झाम्पल झालं. देअरफॉर ऑल द एंट्रीज in the last column are T. Therefore, P implies Q, double implies negation P or Q is a tautology. Is a tautology. Next example, third example, negation of negation P and negation Q or Q. दोनच प्राइम कंपोनेंट आहेत पी आणि क्यू. नेक्स्ट कॉलम, आता हा अगोदर ब्रॅकेट सोडवायचा, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमधला अगोदर ब्रॅकेट सोडवायचा. म्हणजेच अगोदर निगेशन पी घेऊया कॉलम, निगेशन क्यू हा कॉलम घेऊया. नेक्स्ट कॉलम निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम घेऊया. नेक्स्ट निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम घेऊया. अँड लास्ट negation of negation P and negation Q or Q हा कॉलम. दोनच प्राइम कंपोनेंट आहेत, चार आपल्या रोज येणार आहेत. स्टेटमेंट पॅटर्नच्या लेक्चर मध्ये आपण किती रो किती कॉलम येतात ते काढून दाखवलेलं आहे. ते लेक्चर हवं तर तुम्ही पुन्हा बघू शकता. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे ते कशा पॉसिबिलिटी कशा असणार, दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू किंवा लास्ट पॉसिबिलिटी काय येतील दोन्हीच्या दोन्ही फॉल्स स्टेटमेंट्स असतील. निगेशन पी करूया. पी या स्टेटमेंट मधल्या एंट्रीज आहेत किंवा पी या कॉलम मधल्या एंट्रीज आहेत टी टी एफ एफ. निगेशन पी म्हणजे काय ना एफ एफ टी टी. क्यू या कॉलम मधल्या एंट्रीज आहेत टी एफ टी एफ. निगेशन क्यू मधल्या एंट्रीज काय येणार आहे एफ टी एफ टी. निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँड म्हणजे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय, इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू देन देअर कंजक्शन इज ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजे आपल्याला तिसरा आणि चौथा कॉलम बघायचा आहे, यांच्यामध्ये आपलं कंजक्शन आहे. जर या दोन्ही कॉलम मधल्या एंट्रीज
टी टी असतील तरच त्याचं कंजक्शन टी येईल, अदरवाईज फॉल्स येईल. बघूया तर एफ 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 टी एफ टी एफ एफ टी टी टी. याचं पुन्हा आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. कोणत्या तर 5th नंबरच्या कॉलमचं. 5th कॉलम मधल्या एंट्रीज काय आहेत? एफ एफ टी सॉरी एफ 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 टी. त्यांचं निगेशन म्हणजे काय येणार? टी 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 एफ. आणि लास्ट कॉलम हा कॉलम निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू. क्यू म्हणजेच सेकंड कॉलम. 1 2 3 4 5 6th कॉलम अँड सेकंड कॉलम यांच्यामध्ये ऑर म्हणजेच डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन म्हणजे काय म्हणतो आपण? दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असतील तरच डिसजंक्शन फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू. म्हणजे 6 नंबरचा कॉलम आणि 2 नंबरच्या कॉलम यांच्यामधल्या जर एंट्रीज दोन्हीच्या दोन्ही एंट्रीज फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघूया आता टी 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 एफ टी 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 एफ एफ. बघा आता शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्या एंट्री ह्या टी ही नाहीत आणि एफ ही नाही. म्हणजे हे काय झालं आपलं? कॉन्टिन्जन्सी. ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम तुला सांगितलं कळत नाही का? आर नायदर all T nor all F. Therefore, negation of negation P and negation Q or Q is a contingency. Is a contingency. Next example, 4th. P implies Q, P double implies Q and P implies negation Q. प्राइम कंपोनेंट दोनच आहेत, P आणि Q. पहिला कॉलम P चा केला, सेकंड कॉलम आपला Q चा केला. थर्ड कॉलम P डबल इम्प्लाइज Q चा करू. नेक्स्ट कॉलम निगेशन Q चा करू. नेक्स्ट P इम्प्लाइज निगेशन Q चा करू. अँड लास्ट कॉलम P डबल इम्प्लाइज Q अँड P implies negation Q. पहिला कॉलम P चा, सेकंड कॉलम Q चा. P डबल इम्प्लाइज Q म्हणजे काय म्हणतो आपण? दोन्ही स्टेटमेंट किंवा दोन्हीच्या दोन्ही एंट्री जर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, सेम असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे सिद्ध काय ना टी एफ एफ टी. निगेशन क्यू म्हणजेच काय येणार आहे? एफ टी एफ टी. पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी म्हणजे पहिला कॉलम आणि निगेशन क्यू म्हणजे फोर्थ कॉलम. फक्त आता पहिला आणि चौथा कॉलम आपण बघणार आहोत. काय आहे त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे काय म्हणतो आपण? जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू. बघूया आता पहिला आणि चौथा कॉलम फक्त बघणार. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स, इम्प्लिकेशन इथं फॉल्स आलं. टी 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 एफ एफ टी एफ टी टी. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू आणि पी इम्प्लाइज निगेशन क्यू. यांच्यामध्ये काय आहे तर अँड आहे. म्हणजे तिसरा कॉलम
आणि 5वा कॉलम यांच्यामध्ये अँड म्हणजे कंजक्शन आहे. 3रा आणि 5वा कॉलम आपण फक्त बघणार आहोत. कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे काय? दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच त्याचं कंजक्शन ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स. बघूया मग. टी एफ 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 टी एफ एफ टी एफ टी टी टी. शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्या एंट्रीज टी ही नाहीत आणि एफ ही नाही. म्हणजे एक्झाम्पल कशाचं झालं आपलं? कॉन्टिन्जन्सी. देअरफॉर ऑल द एंट्रीज in the last column are neither all T nor all F, and therefore P double implies Q and P implies negation Q is a contingency. कशाचं झालं एक्झाम्पल? ते आपलं कॉन्टिन्जन्सीचं. नेक्स्ट 5th एक्झाम्पल. negation Q double implies P implies Q. किती स्टेटमेंट आहेत मूळची आपली? 2, P आणि Q. पहिला कॉलम आपण घेणार आहोत P, सेकंड कॉलम आपला येणार Q. नेक्स्ट थर्ड कॉलम निगेशन Q चा करू. फोर्थ कॉलम P and negation Q. फिफ्थ कॉलम P implies Q, and last column P and negation Q double implies P implies Q. P आणि Q 2 स्टेटमेंट आहेत. 4 रो आपल्या तयार होणार आहेत. चार रो तयार होणार. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. टी एफ एफ टी एफ एफ. निगेशन क्यू एफ टी एफ टी या टाईपने येईल. पी अँड निगेशन क्यू म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम यांच्यामध्ये अँड आहे. अँड म्हणजे कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. टी एफ एफ टी 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 एफ 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 टी एफ. पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लाइज म्हणजेच काय करतो? जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू. टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी. आणि पुन्हा पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. म्हणजेच 5th and 6th 5 आणि 6 नंबरच्या कॉलम मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय आहे? द ट्रूथ व्हॅल्यू किंवा दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तरच त्याचं डबल इम्प्लिकेशन ट्रू येतं, अदरवाईज डबल इम्प्लिकेशन कसं येणार आपलं? फॉल्स. बघूया. एफ टी एफ टी एफ 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 टी एफ एफ टी एफ. शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्या एंट्रीज ह्या फॉल्स आल्या. ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ. देअरफॉर दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन. देअरफॉर ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ. Therefore, P and negation Q
double implies P implies Q is a contradiction. Is a contradiction. And last example, P implies negation Q or R double implies negation of P implies Q implies R. Q implies R. तीन स्टेटमेंट पॅटर्न आले. P Q R. P Q R. Next column negation Q. Next column negation Q or R. Next P implies negation Q or R. Next Q implies R. P implies Q implies R. Next negation P implies Q implies R. आणि शेवटचा कॉलम याला मी नोटेशन एक दिलं ए म्हणजे आहे ते स्टेटमेंट. तीन स्टेटमेंट्स आहेत मूळचे. 8 कॉलम येणार. सेकंड 4T 4F 4 times T 4 times F 2 times T 2 times F 2 times T 2 times F 1 time T F T F T F T F. निगेशन Q म्हणजेच काय होणार F F T T F F T T. Next negation Q or R. Or म्हणजेच disjunction. If both the statements are false, then their disjunction is false, otherwise true. Negation Q म्हणजेच fourth column and third column. F T T F F F T T T T F T F T T F F F T T T T F T. P implies P म्हणजेच पहिला कॉलम and negation Q or R first second third fourth fifth. पहिला आणि पाचवा कॉलम यांच्यामध्ये implication आहे. implication म्हणजे काय? If first statement is true and second statement is false, then implication is false, otherwise true. बघूया. T T T T F F T T T T T T F T T F F T F T T F T T. Q implies R म्हणजे दुसरा आणि तिसरा कॉलम बघायचं सेम implicationचं. T T T T F F F T T F F T T T T T F F F T T F F T F F T. त्याच्यानंतर P implies हा कॉलम 1 2 3 4 5 6 7 नंबरचा कॉलम पहिला आणि 7 नंबरचा कॉलम यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. T T T T F F T T T T T T F T T F F T F T T
नेक्स्ट याचं निगेशन घ्यायचं आहे या कॉलमचं. एफ टी एफ 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 आणि लास्ट स्टेटमेंट पॅटर्न आपला जो आहे पी इम्प्लाइज निगेशन क्यू आर आर म्हणजेच हा कॉलम किती नंबरचा 1 2 3 4 5 6 नंबरचा कॉलम 7 8 9 आणि 9 नंबरचा 6 आणि 9 नंबरच्या कॉलम मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजे सेम ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे दोन्हीच्या. टी एफ 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 टी एफ टी एफ 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 एफ. बघा आता शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्या एंट्रीज कशा आल्या? फॉल्स आल्या. ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ. Therefore, this statement pattern is a contradiction. This statement pattern is a contradiction. Hope you have enjoying this lecture. Thank you.